मग असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मित्रांनो एकतर लॉजिक आपल्याला हा आडव्या ओळीप्रमाणे लावायला लागेल मित्रांनो, और कधी उभ्या ओळीप्रमाणे मित्रांनो तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. पोलीस भरतीच्या सुद्धा लायकीचा नाही मित्रांनो असे सिंपल प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात मित्रांनो. हा प्रश्न एमपीएससीच्या एक्झाम मध्ये विचारला गेला मित्रांनो. काहीच रस नाही मित्रांनो, एकच नंबर प्रश्न आहे मित्रांनो. मी तुम्हाला मित्रांनो 10 सेकंद देतो, व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि याचं लॉजिक मला कराल विचार तर व्हाल पास. बघून मित्रांनो तुम्ही म्हणाल याचं उत्तर असं पण असं आवडता प्रश्न मित्रांनो, एकदम चिल्लर प्रॉब्लेम मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक एक्झाम मध्ये मित्रांनो मिसिंग नंबरवर प्रश्न असतो म्हणजे असतो. चला तर मग आज बघूया मित्रांनो मिसिंग नंबरचे 25 असे जबरदस्त प्रश्न मित्रांनो. बघूया तुम्हाला किती जमतात ते. हा व्हिडिओ मित्रांनो आगामी येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी तसेच 21 डिसेंबरच्या रोजी होणाऱ्या एमपीएससी कंबाईंड प्रीच्या एक्झामच्या दृष्टीने मित्रांनो खूप महत्वाचा असेल. त्यामुळे विदाऊट टाइमपास बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न मित्रांनो, आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी असलेला नंबर आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. त्याला म्हणतात मित्रांनो मिसिंग नंबर. मग कसं सोडणार मित्रांनो, बघा मित्रांनो जेव्हाही तुम्हाला असा बघा रो आणि कॉलम 3x3 चा काय दिलाय मित्रांनो, आपल्याला मॅट्रिक्स दिलाय. मग असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मित्रांनो एकतर लॉजिक आपल्याला हा आडव्या ओळीप्रमाणे लावायला लागेल मित्रांनो, और कधी उभ्या ओळीप्रमाणे लॉजिक लावावं लागेल. म्हणजेच काय मित्रांनो, कधी आपल्याला रो वाईज लॉजिक लावावं लागेल, कधी कॉलम वाईज मित्रांनो. कसंही लॉजिक असतं मित्रांनो, आपण ट्रायल अँड एरर मेथडने आपण याला सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. 90% एक्झाम्पल मध्ये मित्रांनो या 2 नंबर वरून हा एक नंबर बनलेला असतो मित्रांनो, किंवा या 2 नंबर वरून हा खालचा नंबर बनलेला असतो मित्रांनो. एवढंच लॉजिक मिसिंग नंबर मध्ये असतं मित्रांनो. बघा मग मित्रांनो याला कसं सॉल्व्ह करू. बघा मित्रांनो मी याचं लॉजिक काय लावतोय, रो वाईज बरोबर, आडव्या ओळीप्रमाणे याचं लॉजिक लावतो. बघा मी काय विचार करतो, या 2 नंबर पासून 17 बनला कसा असेल ते आपण बघू. बघा मित्रांनो हा 35 आहे, 12 आहे. बघा मित्रांनो जर मी काय केलं 35 ला 3 गुणिला 5 केलं बरोबर, आणि अजून अधिक केलं आणि या 2 नंबरचा पण गुणाकार केला बरोबर. म्हणजेच किती झाला, 3 गुणिला 5 15 अधिक 2 गुणिला 1 म्हणजेच 2, किती झाले मित्रांनो 17 बरोबर. तेच लॉजिक इथे ट्रू झालं तर आपलं उत्तर येऊन जाईल. बघा मित्रांनो पहिला नंबर आहे 42, त्याला 4 गुणिला 2 करतो, नंतर अधिक 2 गुणिला 3 किती होणार आहे मित्रांनो, 4 दुने 8 आणि 3 दुने 6, 8 6 14 आलं मित्रांनो बरोबर 14. मग आता मित्रांनो आपला शेवटचा नंबर काढू, आपलं उत्तर येईल मित्रांनो. मग कसं लिहावं लागेल, 19 हे 1 गुणिला 9 प्लस काय करावं लागेल 4 गुणिला 3 म्हणजेच किती होणार आहे मित्रांनो, हे बघा 1 गुणिला 9 म्हणजेच तुमचा 9 आणि 4 त्रिक 12 बरोबर. 12 आणि 9 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 21. 21 कोणत्या ऑप्शन मध्ये मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघूया मित्रांनो दुसरा प्रश्न. आपल्याला हा सेंटर मधला नंबर आता आपल्याला शोधायचा आहे. मग कसं शोधणार मित्रांनो, अशा प्रश्नांमध्ये मित्रांनो तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. कसं बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो तुम्हाला बघा पहिला नंबर बघा 84 आणि 7 आहे बरोबर. जर तुम्ही 84 भागीला 7 केलं मित्रांनो तर उत्तर किती येतं 12. मग बघा मित्रांनो तसंच जर तुम्ही 108 भागीला 9 केलं तरी उत्तर काय येतं मित्रांनो 12. इथे बघा मित्रांनो 36 भागीला 3 केलं तरी काय येणार आहे 12, आणि 60 भागीला 5 केलं तरी उत्तर काय येणार आहे मित्रांनो 12. म्हणजे हा सेंटरचा नंबर काय असेल मित्रांनो 12. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. तिसरा प्रश्न मित्रांनो, आपल्याला हा नंबर आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. मग कसं लॉजिक लावणार मित्रांनो, बघा मित्रांनो लॉजिक लावताना मित्रांनो तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर असणार आहे. जसं मित्रांनो या पहिल्या त्रिकोणामध्ये आता बघू मित्रांनो. बघा मित्रांनो असा विचार करा, या बाहेरच्या 3 नंबर पासून हा मधला नंबर बनला कसा असेल, असं आपण याच्यामध्ये विचार करू आणि आपलं उत्तर सॉल्व्ह करू मित्रांनो. तर बघा मित्रांनो मग आपल्याला या 3 नंबरचा यूज करून आपल्याला 2.1 उत्तर आणायचंय मित्रांनो. मग कसं करणार मित्रांनो, बघा जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं मित्रांनो, या 2 नंबरचा गुणाकार, या 2 नंबरचा जर तुम्ही गुणाकार केला आणि त्याला भागीला हा नंबर जर तुम्ही केला मित्रांनो, तर बघा मित्रांनो आन्सर काय येतंय, बघा याला भाग जातोय मित्रांनो, कितीचा भाग जातोय 3 चा, आणि 3 गुणिला 0.7 किती होणार आहे मित्रांनो 2.1.
बरोबर. म्हणजेच काय मित्रांनो, काय लॉजिक आहे, या साईडच्या 2 नंबरचा गुणाकार भागीला हा नंबर केला तर मधला नंबर येतो मित्रांनो. तेच लॉजिक इकडे लागलं तर आपलं उत्तर बरोबर येईल मित्रांनो. सांगा मग काय येईल, 0.7 गुणिला 0.4 आणि भागीला 2.2. मग सांगा मित्रांनो, याला कितीचा भाग जातोय, कंप्लीट 2चा भाग जातोय आणि किती होणार आहे मित्रांनो, 0.7 गुणिला 2 14 म्हणजे 1.4. बरोबर आलाय मधला नंबर. आता आपण डायरेक्ट उत्तर काढू मित्रांनो. सांगा काय येणार आहे, 0.5 गुणिला 0.3 आणि भागीला काय असणार आहे मित्रांनो, 0.6. मग मला सांगा मित्रांनो, आता याला कितीचा भाग जातोय, बघा मित्रांनो, याला कंप्लीट 2चा भाग जातोय. बरोबर म्हणजेच काय आलं मित्रांनो, आता 0.5 भागीला 2 म्हणजेच काय येणार मित्रांनो, 0.25. पर्याय क्रमांक 4 असेल तुमचं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, पोलीस भरतीच्या सुद्धा लायकीचा नाही मित्रांनो. कसं सोडणार मित्रांनो, बघताच केबी तुम्ही याचं उत्तर सांगू शकतात मित्रांनो. एवढं इझी आहे मित्रांनो. तरी बघा मित्रांनो, 2 आणि 1 चा युज करून मित्रांनो हा 7 बनला कसा असेल मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. 2चा तुम्ही घन करा, त्याच्यामधून 1चा घन वजा करा मित्रांनो. 2चा घन येतो 8, 8 मधून 1 गेला मित्रांनो 7. बरोबर इथे पण तेच लॉजिक आहे मित्रांनो. 3चा घन करा, त्याच्यामधून 1चा घन वजा करा, म्हणजेच काय मित्रांनो, 27 मधून 1 गेल्यानंतर 26 असेल तुमचं उत्तर. बघा मित्रांनो, आता आन्सर काढू. काय करावं लागेल आपल्याला, 4चा घन, त्याच्यामधून 1चा घन मायनस करावा लागेल. 4चा घन 64, त्याच्यामधून 1 गेला मित्रांनो 63. 63 असेल मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघा मित्रांनो, असे सिंपल प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात मित्रांनो. हा प्रश्न एमपीएससीच्या एक्झाम मध्ये विचारला गेलाय मित्रांनो. काहीच रस नाही मित्रांनो या प्रश्नामध्ये. अगदी सेकंदात तुम्ही याचं उत्तर सांगू शकणार मित्रांनो. कसं, बघा मित्रांनो, या 2 नंबरचा यूज करून हा नंबर बनला कसा असेल मित्रांनो, ते असेल आपलं लॉजिक. कसा बनला असेल मित्रांनो, बरं सांगा बरं तुम्ही. 2चा घन करा आणि त्याच्यामध्ये 1 टाकला तर 9 बनतो. बरोबर, पण न करता मित्रांनो आपण काय करू, 1चा पण घन करू, म्हणजे 2 नंबरच्या घनांची बेरीज आहे मित्रांनो. किती होणार आहे, 8 आणि 1 किती झाले मित्रांनो, 9. इकडे पण तेच लॉजिक लागतंय मित्रांनो. 3चा घन करा, 1चा घन करा, 27 अधिक 1 किती झाले मित्रांनो, 28. इकडे पण तेच लॉजिक असेल, ऑप्शन मध्ये असेल तर आपलं लॉजिक बरोबर आहे. बघा मित्रांनो, इथे 2चा घन करावा लागेल आणि 3चा घन. सांगा मित्रांनो, 2चा घन 8 येतो आणि 3चा घन 27. प्रत्येकाला माहिती आहे 27 आणि 8 किती होणार आहे मित्रांनो, 35. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघूया मित्रांनो पुढचा एक जबरदस्त प्रश्न मित्रांनो. बघा मित्रांनो, याच्यामध्ये लॉजिक कसं लावणार मित्रांनो. बघा, लॉजिक जर आपल्याला समजलं तर आपल्याला उत्तर लगभग काढता येतं मित्रांनो. बघा मित्रांनो, लॉजिक कसं लावणार, काय करायचं मित्रांनो, या बाहेरच्या 3 नंबर पासून हा मधला नंबर बनला कसा असेल असं लॉजिक आपल्याला लावावं लागेल मित्रांनो. मग आपण काय करू मित्रांनो, सुरुवातीला बेरीज करून पाहू. 8 5 13, 13 आणि 3 किती झाले मित्रांनो, तर ते झाले 16. 12 आलं का मित्रांनो. मग हे बेरजेचं लॉजिक चालेल का मित्रांनो, चालणार नाही. कारण की बघा 8 5 13 झाले, 13 मधून 3 बी जर कमी केले तरी 12 येत नाही मित्रांनो. बघा मग लॉजिक कसं लावणार मित्रांनो, काय करायचं मित्रांनो, बघा बेरजेने येत नसेल तर गुणाकार ट्राय करा, म्हणजेच 3 गुणिला 8 गुणिला 5 करा. बरोबर किती झाला मित्रांनो, त्यांचा गुणाकार झाला 120. आणि आता 12 आणण्यासाठी आपण याला 10 ने भागू. बरोबर आलं 12 मित्रांनो. म्हणजेच काय, तिघ संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 10 ने भागायचं. ते लॉजिक जर इकडे लागलं तर आपलं उत्तर येऊन जाईल मित्रांनो. मग सांगा इथे काय करावं लागेल, 4 गुणिला 7 गुणिला 5 आणि त्याला कशाने भागायचंय, 10 ने. मग मला सांगा किती होणार आहे, 7 गुणिला 4 किती होणार आहे, 28. 28 गुणिला 5 किती होणार आहे, 140 आणि त्याला भागीला 10 केलं तर 14 येतंय. बरोबर येतंय, म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. आता आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ऑप्शन मध्ये फक्त असायला पाहिजे. मग काय असेल मित्रांनो, बघा 2 गुणिला 9 गुणिला 10 करावं लागेल आणि त्याला भागीला 10. मग आता हे 10 ते 10 इथे काढून द्या मित्रांनो. मग 2 गुणिला 9 किती होणार आहे, 18. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एकच नंबर प्रश्न आहे मित्रांनो. मी तुम्हाला मित्रांनो 10 सेकंद देतो, व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि याचं लॉजिक मला कमेंट करा मित्रांनो. अगदी सेकंदात तुमचं उत्तर येणार नाही मित्रांनो. एकदम खतरनाक याचं लॉजिक आहे मित्रांनो. बघूया मित्रांनो याचं लॉजिक. बघा मित्रांनो, अशा टाईपचा नंबर काय करायचा मित्रांनो, अशा टाईपच्या प्रश्नामध्ये बघा ह्या 2 नंबरचा यूज करून हा नंबर
बनला असेल. असंच 90% एक्झाम्पल मध्ये लॉजिक असतं मित्रांनो. बघा मग मित्रांनो 42 आणि 37 याचा युज करून 17 बनला कसा असेल. मग बघा मित्रांनो तुम्ही जर त्याची बेरीज वजाबाकी केली तर 17 येणार नाही मित्रांनो. डायरेक्ट आपण याचं लॉजिक बघू. बघा लॉजिक कसं लागेल मित्रांनो. बघा हे शेवटचे 2 नंबर आहेत ना मित्रांनो, याची काय करा तुम्ही ऍडिशन करा. म्हणजे 4 आणि 7 ची ऍडिशन केली बरोबर, अधिक काय करायचं मधल्या 2 नंबरचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिला 3 म्हणजे किती होतील मित्रांनो. बघा 4 आणि 7 किती होणार आहे 11, अधिक 3 दुने 6, 11 आणि 6 17 आला नंबर बरोबर. म्हणजेच काय मित्रांनो शेवटच्या 2 नंबरची ऍडिशन आणि मधल्या संख्येचा गुणाकार यांची बेरीज केली तर हा तिसरा नंबर येतो मित्रांनो. तेच लॉजिक जर इथं असेल तर आपलं उत्तर येईल मित्रांनो. बघा मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला, पहिल्या आणि शेवटच्याची बेरीज म्हणजे 1 अधिक 4 बरोबर, अधिक या मधल्या संख्येचा गुणाकार म्हणजे 1 गुणिला 8. मग सांगा मित्रांनो 5 आणि 8 झाले 13 मित्रांनो. मग ते लॉजिक इथे लावू, ऑप्शन मध्ये असेल तर आपलं उत्तर येऊन जाईल मित्रांनो. सांगा मग आता शेवटच्या 2 नंबरची बेरीज 7 अधिक 3 बरोबर, अधिक नंतर या मधल्या 2 नंबरचा गुणाकार 4 गुणिला 9. मग सांगा मित्रांनो किती येणार 7 आणि 3 10, अधिक 9 गुणिला 4 किती होणार आहे मित्रांनो 36 आणि या दोघांची बेरीज काय येते मित्रांनो 46. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. मित्रांनो मिसिंग नंबरचे 90% प्रॉब्लेम मित्रांनो हे फक्त वर्गाच्या लॉजिकवर बेस असतात मित्रांनो. जसं या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो काय करायचंय मित्रांनो, बघा या सगळ्या बाहेरच्या 4 नंबरचा युज करून हा मधला नंबर बनला असेल मित्रांनो. तो मधला नंबर बघा मित्रांनो एक मोठा नंबर दिसतोय. सरळ सरळ काय करायचं मित्रांनो अशा एक्झाम्पल मध्ये पहिले वर्ग करायचे आणि त्यांची बेरीज करायची. जसं मित्रांनो बघा मी 1चा वर्ग केला, नंतर 5चा वर्ग केला, नंतर 7चा वर्ग, नंतर 4चा वर्ग, यांची काय करेल मी आता बेरीज. ती 91 येत असेल तर आपलं लॉजिक इझी लागून जाईल मित्रांनो. मग सांगा 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 4चा वर्ग 16. बघा 49 आणि 1 किती झालं मित्रांनो 50, 50 आणि हे 25 किती झाले मित्रांनो तर 75 आणि 75 आणि 16 किती असणार आहे मित्रांनो तर ते होतात 91 बरोबर. म्हणजे इथे फक्त वर्ग करून बेरीज केली मित्रांनो. तेच लॉजिक इथे लागतंय का बघा मित्रांनो. बघा काय करू 2चा वर्ग, नंतर 1चा वर्ग, 5चा वर्ग आणि 6चा वर्ग. सांगा किती होणार आहे हे 4, 1, 25 आणि 36 करा यांची बेरीज. हे झाले 40, 40 आणि 25 किती झाले 65 आणि एक काय असेल 66. मग याचं उत्तर तर तुम्ही इझिली काढू शकता मित्रांनो. सांगा काय असेल 3चा वर्ग, 2चा वर्ग, 4चा वर्ग आणि परत 4चा वर्ग म्हणजे 9, 4 आणि 16 अधिक 16 म्हणजे 16 आणि 16 32, 32 आणि 4 36, 36 आणि 9 किती होणार आहे मित्रांनो 36 आणि 9 हे होतील 45. म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो एमपीएससीच्या एक्झाम मध्ये आलेला खतरनाक प्रश्न मित्रांनो. बघा मित्रांनो याचं उत्तर काढताना मित्रांनो आपल्याला 4 नंबर शोधायचे बरोबर. ऑप्शन मध्ये सुद्धा आपल्याला 4 नंबर एक उभा कॉलम दिलेला आहे मित्रांनो 4 नंबरचा. बघा मित्रांनो मिसिंग नंबरच्या एक्झाम्पल मध्ये अतिशय सिंपल विचार केला तर आपलं उत्तर लवकर सॉल्व्ह होतं मित्रांनो. आपण भलताच कॉम्प्लेक्स विचार करतो आणि गोंधळून जातो. जसं मित्रांनो गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकीच करत बसतो मित्रांनो, पण आपण बेसिक गोष्टीकडे लक्ष देत नाही. जसं मित्रांनो ह्या एक्झाम्पल मध्ये काय करू मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला किती दिले मित्रांनो, त्यांनी 4 कॉलम दिले मित्रांनो. सरळ सरळ यांची बेरीज करू. बघा मित्रांनो आता आपण पहिल्या कॉलमची बेरीज करू. 5 आणि 2 7, 7 6 13, 13 आणि 6 किती झाले मित्रांनो 16. याची बेरीज करू मित्रांनो. सांगा किती येणार आहे 6 आणि 4 10 आणि 4 14, 14 आणि 5 किती झाले मित्रांनो 19. याची बेरीज सांगा मित्रांनो. 6 आणि 4 10, 18, 18 आणि 4 22 बरोबर. मग मला सांगा मित्रांनो बघा 16 पासून किती झाली 19, 3 ने वाढली. इथे 19 पासून किती झाली मित्रांनो 3 ने वाढली. म्हणजेच मित्रांनो ही 22 पासून काय व्हायला पाहिजे मित्रांनो आता 25 व्हायला पाहिजे मित्रांनो. इथे पण 3 ने वाढायला पाहिजे. मग मित्रांनो ज्या ऑप्शनची बेरीज 25 असेल ते असेल आपलं उत्तर. तर बघूया मित्रांनो कोणत्या ऑप्शनची बेरीज 25 येते. करा मित्रांनो याची बेरीज 8 5 13, 13 आणि 6 किती झाले मित्रांनो 19, 19 आणि 6 25 बरोबर. याची बेरीज 25 झाली मित्रांनो. हे आपलं उत्तर असू शकतो. बाकीच्यांची बेरीज जर 25 आली नाही तर आपण याला टिक करून टाकू. बघा मित्रांनो याची दुसऱ्याची बेरीज करू. 5 आणि 6 11,
11 आणि 4 किती झाले 15, 15 आणि 8 किती झाले 23, बरोबर. बघा मित्रांनो तिसरा ऑप्शन, याची बेरीज करू मित्रांनो, 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15 आणि 4 किती झाले मित्रांनो 19, याची पण बेरीज करू, 4 आणि 8 12, 12 आणि 6 किती झाले 18, 18 आणि 6 किती झाले मित्रांनो 24, बरोबर. आली का मित्रांनो, याची बेरीज 25 नाही, हे नसणार आहे, हे पण नसणार आहे, मग उरलं काय मित्रांनो ऑप्शन नंबर 1, त्याचीच बेरीज 25 आहे, ते असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. तर बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, जरी दिसायला हा प्रश्न कठीण वाटत असला मित्रांनो, पण तरी याचं लॉजिक मित्रांनो अगदी चिंदी आहे मित्रांनो, अगदी चिंदी लॉजिकने तुम्ही याचं उत्तर काढू शकतात. कसं बघा मित्रांनो, इथे विचार कसा करायचा मित्रांनो, या बघा या बाहेरच्या 2 नंबर पासून हा मधला नंबर बनला, कसा असेल, कसा बनतोय मित्रांनो, बघा काय करू, सुरुवातीला या दोघांची बेरीज करू, 12 अधिक 18 किती झाले मित्रांनो 30 झाले, बरोबर. त्याला गुणीला 2 करा मित्रांनो, बरोबर, आणि त्याच्यामधून 5 वजा करा, आपल्याला 55 मिळवायचे मित्रांनो. बघा 30 गुणीला 2 60 आणि त्याच्यामधून 5 गेले 55, आलं उत्तर मित्रांनो. तेच लॉजिक सगळीकडे लागलं तर आपलं उत्तर बरोबर येईल मित्रांनो. बघा मित्रांनो आता या दोघांची बेरीज करू, 22 आणि 20 किती होणार आहे मित्रांनो 42, त्याला गुणीला 2 करा आणि त्याच्यामधून 5 मायनस करा, 42 गुणीला 2 केले किती किती येणार मित्रांनो, ते येतील 84, 84 मधून 5 गेले मित्रांनो किती येणार आहे 79, बरोबर येतं मित्रांनो, लॉजिक बरोबर लागतंय. तिसऱ्यामध्ये ट्राय करू, काय करू, आपल्याला 12 आणि 13 यांची बेरीज किती येणार आहे मित्रांनो, तर ती येईल 25, त्याला गुणीला 2 करू आणि त्याच्यामधून 5 मायनस करू, 25 गुणीला 2 सगळ्यांना माहिती आहे 50, 50 मधून 5 गेले किती उरणार आहे मित्रांनो 45, बरोबर. आता तेच लॉजिक इकडे लावू मित्रांनो, करा 40 आणि 18 याची बेरीज किती येणार आहे मित्रांनो 3 58, त्याला गुणीला 2 करा मित्रांनो आणि त्याच्यामधून 5 वजा करा, 58 गुणीला 2 किती होणार आहे मित्रांनो, तर सगळे सांगतील 116, बरोबर, आणि त्याच्यामधून 5 गेले मित्रांनो काय येणार आहे 111. कोणत्या ऑप्शन मध्ये मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. मित्रांनो वारंवार तुम्हाला सांगतोय मित्रांनो, फक्त वर्ग पाठ करा मित्रांनो आणि मिसिंग नंबरचे प्रॉब्लेम सोडवा मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची एक्झाम असो किंवा एमपीएससी ची, फक्त 30 पर्यंत वर्ग पाठ करा मित्रांनो, तुमचं सगळं काम होऊन जाईल मित्रांनो. बघा मित्रांनो इथे दिलेल्या या एक्झाम्पल मध्ये काय दिसताय, सगळे वर्ग दिसताय मित्रांनो. हा मधला नंबर बी काय एक वर्ग आहे मित्रांनो, कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, माझा वर्ग पाठ आहे मित्रांनो 27 चा वर्ग आहे, बरोबर. मग आता मित्रांनो ह्या 4 नंबरचा यूज करून हा मधला नंबर बनला असेल, कसा बनला असेल मित्रांनो, बघा मित्रांनो, बघा इथे 16 दिसतोय, 49 121 आणि 25 सगळे वर्ग दिसताय मित्रांनो. याचं वर्गमूळ घेऊ मित्रांनो, त्याची बेरीज करू आणि काय येते तर बघू मित्रांनो. बघा मित्रांनो 16चं वर्गमूळ किती येतं 4, बरोबर. 49चं वर्गमूळ किती येणार आहे मित्रांनो 7, 121 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो 11, बरोबर, आणि 25 तर सगळ्यांना माहिती आहे 5चा वर्ग आहे. करा मित्रांनो यांची बेरीज किती येणार आहे 7 आणि 4 11, 11 दुने 22, 22 आणि 5 27, बरोबर, आणि या 27चा वर्ग केल्यानंतर तो किती येतो 729. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, म्हणजे काय लॉजिक लागलं मित्रांनो, काय करायचं दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ घ्यायचं, त्यांची बेरीज करायची मित्रांनो आणि आलेल्या संख्येचा वर्ग, हे लॉजिक आहे मित्रांनो याच्यामध्ये. मग सांगा मित्रांनो 36, 36 कोणाचा वर्ग आहे 6चा, बरोबर. हा कोणाचा वर्ग आहे 1 1चाच असतो, 25 म्हणजे 5 आणि 7, करा यांची बेरीज किती होणार आहे मित्रांनो 7, 7 7 14, 14 आणि 5 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 19 आणि 19चा वर्ग किती होतो 361. 30 पर्यंत वर्ग पाठ करा रे बाबांनो, तुमचं सगळं काम होईल. बघा मित्रांनो इथे काय असेल, बघा 81 कोणाचा वर्ग असतो 9चा, बरोबर. 9 कोणाचा वर्ग असेल मित्रांनो 3चा, मग इथे येईल 3, बरोबर. 100 कोणाचा वर्ग आहे 10 आणि इथे 16 म्हणजे 4, करा यांची बेरीज 9 3 12, 12 आणि 10 किती झाले मित्रांनो, तर ते 22, 22 आणि 4 26, बरोबर. 26चा वर्ग किती होईल मित्रांनो, तो होईल 676. काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा चिल्लर प्रश्न मित्रांनो, आपल्याला हा मिसिंग नंबर आपल्याला शोधायचा आहे. कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो, तुमचं ऑब्झर्वेशन हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो ह्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं मित्रांनो, बघा 72 आणि 24, बरोबर, म्हणजे पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरने भाग जातोय मित्रांनो. बघा इथे पण जातोय. बघा मित्रांनो 72 भागीला तुम्ही 24 केले मित्रांनो, किती येणार आहे 24 त्रिक 72, बरोबर, आणि त्याच्यापासून 6 बनवायचे,
याला गुणीला 2 करा. बरोबर आलं 6. बरोबर इथे बघा मित्रांनो 96 भागीला 16 करा. किती येणार आहे मित्रांनो? 16 सक 96 6, त्याला गुणीला पण 2 करा. 6 दुने 12 आला मित्रांनो. बरोबर मग आता आपल्याला हा नंबर इझिली काढता येईल. काय केलंय मित्रांनो त्यांनी? बघा ह्या नंबरला, पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरने भागितलंय मित्रांनो आणि येणाऱ्या उत्तराला 2 ने मल्टिप्लाय केलंय. आता बघा मित्रांनो इथे येणारं उत्तर काय आपलं 18. बरोबर म्हणजे याला 2 ने भागू मित्रांनो, काय असेल 9. मग मला सांगा मित्रांनो आता काय करावं लागेल आपल्याला? या 108 ला 9 ने भागावं लागेल. बरोबर जे असेल ते असेल आपलं उत्तर. मग 108 ला जर 9 ने भागितलं मित्रांनो किती येणार आहे मित्रांनो? 12 नम 88, 12 असेल आपलं आन्सर. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघूया मित्रांनो पुढच्या प्रश्नात काय लॉजिक लागेल. तर मित्रांनो बघा मित्रांनो या बाहेरच्या 4 नंबर पासून हा मधला नंबर बनला कसा असेल मित्रांनो? हे असेल आपलं लॉजिक. मग काय करायचं मित्रांनो? सुरुवातीला बेसिक म्हणजे बेरीज करून बघायची. बघा या चारींची बेरीज करा मित्रांनो. 2 अधिक 6 अधिक 3 अधिक 4 किती येणार आहे मित्रांनो? 6 आणि 2 8, 8 4 12, 12 आणि 3 15 झाली. बरोबर आणि आता आपल्याला 45 बनवायचे. मग 15 गुणीला 3 करा मित्रांनो. किती होणार आहे? 45. म्हणजेच काय? सगळ्यांची बेरीज करून त्याला गुणीला 3. हे असेल आपलं लॉजिक. ते लॉजिक याच्यामध्ये लागलं तर आपलं उत्तर बरोबर येईल मित्रांनो. करा मग मित्रांनो इथे 8 4 7 आणि 9 यांची बेरीज किती होणार आहे मित्रांनो? 8 4 12, 12 आणि 7 19, 19 आणि 9 किती होणार आहे मित्रांनो? 19 आणि 9 28, 28 गुणीला 3 करा मित्रांनो. किती येणार आहे? 84. बरोबर पुढचं बघा मित्रांनो 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10 यांची बेरीज झाली 10. 10 गुणीला 3 करा मित्रांनो. किती आले? 30. बरोबर आपलं लॉजिक बरोबर आहे मित्रांनो. आता याचं उत्तर तुम्ही पण सांगू शकतात मित्रांनो, पण आपण कॅल्क्युलेट करू. 8 अधिक 6 अधिक 2 अधिक 9 किती होणार आहे मित्रांनो? 8 6 14, 14 आणि 2 किती होणार आहे? 16, 16 आणि 9 किती होणार आहे मित्रांनो? तर ते होतील 25. त्याला गुणीला 3 करा. काय असेल मित्रांनो? 75. कोणत्या ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो कराल विचार तर व्हाल पास मित्रांनो. बघा मित्रांनो या एक्झाम्पल साठी तुम्ही कसा विचार करणार मित्रांनो? विचार करताना मित्रांनो आपण भलताच विचार करतो आणि हा प्रॉब्लेम आपल्याने काही सॉल्व्ह होत नाही मित्रांनो. बघा मित्रांनो विचार कसा करणार? बघा मित्रांनो या 2 नंबरचा यूज करून हा नंबर बनला कसा असेल असा विचार करायचा मित्रांनो. बघा मित्रांनो काय करायचं? सुरुवातीला बेसिक मध्ये ऍडिशन करायची मित्रांनो. 38 आणि 25 किती होणार आहे मित्रांनो? ते झाले 63. बरोबर त्याच्यावरून मला 9 बनवायचं मित्रांनो. कसा बनवू शकतो? याला मी जर भागीला 7 केले तर काय बनेल मित्रांनो? 9. मग मी काय करतोय मित्रांनो? दोघांची बेरीज भागीला 7 करतोय. बरोबर तेच लॉजिक इकडे लावू मित्रांनो. ट्रू होत असेल तर आपलं उत्तर बरोबर येईल. मग काय करावं लागेल? बघा 89 आणि 16 आणि त्यांची बेरीज करून भागीला 7 म्हणजे किती होणार आहे? 89 आणि 16 105 भागीला 7 आला मित्रांनो 15. बरोबर आपलं लॉजिक एकदम करेक्ट आहे मित्रांनो. इथे लावू मग सांगा काय करावं लागेल? 59 अधिक 18 आणि भागीला 7. 59 आणि 18 किती होणार आहे मित्रांनो? 77. 77 भागीला 7 किती येणार आहे मित्रांनो? 11. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. या प्रश्नाचं लॉजिक बघून मित्रांनो तुम्ही म्हणाल याचं उत्तर असं पण असतं का मित्रांनो? असंच असतं बावड्या, आपल्याला जमत नाही त्यामुळे मित्रांनो आपण हा प्रश्न स्किप करतो मित्रांनो. अजिबात स्किप करू नका मित्रांनो. आपण याला सॉल्व्ह करू मित्रांनो. लॉजिक आवडल्यास मित्रांनो तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघा मित्रांनो आता ह्या 2 नंबरचा यूज करून हा खालचा नंबर बनला कसा असेल मित्रांनो. बघा मित्रांनो हा काय मित्रांनो 45. मग मी काय करणार मित्रांनो? सुरुवातीला 4 आणि 5 यांची बेरीज करणार मित्रांनो. तर ती किती येणार आहे? 9. बरोबर आणि याचा पहिला नंबर काय मित्रांनो? 4. याला गुणीला 4. 9 चक 36 आला मित्रांनो दुसरा नंबर. बघूया मित्रांनो याच्यावरून हा तिसरा नंबर येतोय कसा? बघा मित्रांनो या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 3 आणि 6 किती झाले मित्रांनो? 9 आणि त्याला मित्रांनो हा पहिला नंबरने गुणावं लागेल. म्हणजे बघा 9 गुणीला 3 किती झाले मित्रांनो? तर ते झाले 27. बरोबर काय करतोय मित्रांनो? आपण काय करतोय? या 2 नंबरची ऍडिशन करतोय त्याला गुणीला पहिला नंबर. बघा मित्रांनो तेच लॉजिक इकडे जर लागत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. बघा मित्रांनो 91 म्हणजे 9 आणि 1
आणि त्याला गुणिला पहिला नंबर म्हणजे 9. म्हणजे सांगा मित्रांनो 9 ने 1 10, 10 गुणिला 9 किती झाले 90. बरोबर. आता काय करावं लागेल मित्रांनो 90 आलाय, 9 आणि 0 ची बेरीज करा आणि त्याला पहिला नंबर म्हणजे 9 ने गुणाकार करा मित्रांनो. 9 आणि 0 किती होणार आहे मित्रांनो, 9 गुणिला 9 किती होणार आहे मित्रांनो 81. आला मित्रांनो 81. मग आता बघू मित्रांनो 67 आहे, त्याला कसं लिहू 6 अधिक 7 आणि गुणिला 6 करू मित्रांनो. मग मला सांगा मित्रांनो 6 आणि 7 13, 13 गुणिला 6 किती होणार आहे मित्रांनो 78. आला मित्रांनो 78. आता या 78 ला काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला 7 अधिक 8 करावा लागेल आणि पहिला नंबर काय आहे 7, त्याने गुणावा लागेल. 7 अधिक 8 किती होणार आहे मित्रांनो 15. मग 15 गुणिला 7 किती असेल मित्रांनो 105. कोणत्या ऑप्शन मध्ये मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न काय लॉजिक याच्यामध्ये लागतंय. तर मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला सर्कल दिले मित्रांनो 4. या बाहेरच्या 4 नंबरचा यूज करून हा मधला नंबर बनला. कसा असेल मित्रांनो, बघा मित्रांनो आपण काय करू मित्रांनो समोरच्या नंबरच्या गुणाकार करू म्हणजे 20 गुणिला 10 आणि त्याला भागेला मित्रांनो हे समोरचे 2 नंबर करू म्हणजे 4 गुणिला 25 म्हणजे किती होणार आहे मित्रांनो 200 भागीला 100. आला का मित्रांनो 2. बरोबर. काय करायचंय मित्रांनो बघा या दोघांचा गुणाकार करायचा आहे, त्याला भागीला या दोघांचा गुणाकार म्हणजे सांगा 12 गुणिला 3 आणि काय मित्रांनो 9 गुणिला 2. मग किती होतील मित्रांनो 12 त्रिक 36 आणि किती होणार आहे 18 म्हणजे 36 भागीला 18 किती येणार आहे मित्रांनो 2. बघा मित्रांनो तेच लॉजिक इकडे लावू. काय येणार आहे मित्रांनो 14 गुणिला 4 आणि काय असेल मित्रांनो 7 गुणिला 8 किती होणार आहे मित्रांनो 14 चौक किती होता 56 आणि 56 भागीला 56 म्हणजे 1. बरोबर. मग आता उत्तर काढू मित्रांनो या दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि त्याला भागीला या समोरचा नंबरचा गुणाकार म्हणजे 3 गुणिला 3 म्हणजे किती होणार आहे मित्रांनो 36 भागीला 9 किती असणार आहे मित्रांनो 4. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न काय लॉजिक याच्यामध्ये लागतंय. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये लॉजिक लावताना मित्रांनो या बाहेरच्या 4 नंबर पासून हा मधला नंबर बनला. कसा असेल मित्रांनो हे लॉजिक आपल्याला लावावं लागेल मित्रांनो. तुम्ही जर याची बेरीज केली मित्रांनो तर ती काही 31 बनणार नाही मित्रांनो. मग कसं करणार मित्रांनो, बघा या कॉर्नर नंबरचा गुणाकार करा आणि यांची वजाबाकी करा मित्रांनो. बघा 17 गुणिला 3 केल्यानंतर किती येणार आहे मित्रांनो 51 आणि 5 गुणिला 4 केल्यानंतर किती येणार आहे मित्रांनो 20. यांची करा वजाबाकी किती येते मित्रांनो 51 मधून 20 गेले किती येणार आहे मित्रांनो 31. बरोबर. लागलं लॉजिक मित्रांनो. आता बघूया मित्रांनो हेच लॉजिक इकडे ट्रू होते का मित्रांनो. काय करावं लागेल आपल्याला कॉर्नर नंबरचा गुणाकार आणि वजाबाकी. मग 31 गुणिला 8 किती होणार आहे मित्रांनो तर ते होतील 248 आणि 45 गुणिला 5 किती होणार आहे मित्रांनो तर ते होतील 225. करा यांची वजाबाकी किती येते मित्रांनो यांची वजाबाकी येते 23. बरोबर. मग आपण लावलेलं लॉजिक एकदम बरोबर आहे मित्रांनो. आता आपण उत्तर काढू मित्रांनो. कॉर्नरचा गुणाकार 22 गुणिला 5 किती होणार आहे मित्रांनो 110 आणि 8 गुणिला 9 किती होणार आहे मित्रांनो तर ते होतील 72. करा यांची वजाबाकी किती येणार आहे मित्रांनो बघा ते येतील मित्रांनो बघा 10 मधून 2 गेले किती उरतील 8. बरोबर. हे किती झाले मित्रांनो 8. 11 मधून 8 गेले मित्रांनो किती होणार आहे 3 किती असेल मित्रांनो 38. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला हा नंबर आपल्याला शोधायचा आहे. मग कसं शोधणार मित्रांनो, बघा मित्रांनो याच्यामध्ये लॉजिक लावताना मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो बघा हा नंबर बघा 3 दुने 6 झाला मग 6 दुने 12 पाहिजे होता. तसं लॉजिक लागणार आहे का मित्रांनो, तसं लागणार नाही मित्रांनो. मग कसं लॉजिक लावणार मित्रांनो याचं बघा मित्रांनो याचं समोरासमोर आपण लॉजिक लावू. जसं मित्रांनो बघा आता जर तुम्ही बघा हा 12च्या समोर काय मित्रांनो 5 यांचा जर गुणाकार केला 12 गुणिला 5 किती होतं मित्रांनो 60. बघा मित्रांनो या 3च्या समोर काय मित्रांनो तर 3च्या समोर काय 20 यांचा गुणाकार करा 3 गुणिला 20 आपण काय होतं मित्रांनो 60. आता मित्रांनो या 6च्या समोर काय मित्रांनो तर 10 आहे मित्रांनो. मग 6 गुणिला 10 किती होतं मित्रांनो 60. म्हणजे काय मित्रांनो समोरासमोरील संख्यांचा गुणाकार किती होतोय 60. मग बघा मित्रांनो हा 15च्या समोर कोणता नंबर असेल तोच आपल्याला काढायचंय. मग 15च्या समोरचा नंबर काढायचा म्हणजे 15ला कशाने गुणावं म्हणजेच किती होणार आहे मित्रांनो 60. म्हणजे 60 भागीला 15 किती येणार आहे मित्रांनो 4. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं
उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पोलीस भरतीचा आवडता प्रश्न मित्रांनो, एकदम चिल्लर प्रॉब्लेम मित्रांनो, वर्गावर बेस आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, या 2 नंबरचा यूज करून हा नंबर बनला असेल मित्रांनो. कसा बनलाय बघा मित्रांनो, तुम्ही 5चा वर्ग करा आणि 9चा वर्ग करा, या दोघांची बेरीज करा मित्रांनो. 5चा वर्ग 25 आणि 81 किती येणार आहे मित्रांनो 106. तेच लॉजिक इकडे लागतंय का बघू मित्रांनो. 8चा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये 7चा वर्ग ऍड करा. 8चा वर्ग 64 आणि 7चा वर्ग 49 करा मित्रांनो. याची बेरीज किती होणार आहे मित्रांनो ती 113. बरोबर. मग सांगा मित्रांनो इथे काय करावं लागेल, 7चा वर्ग आणि त्याच्यामध्ये 2चा वर्ग. मग 7चा वर्ग 49 आणि 4 किती होणार आहे मित्रांनो 53. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा अतिशय साधारण प्रश्न मित्रांनो. असे प्रॉब्लेम सुद्धा मित्रांनो परीक्षेला येतात मित्रांनो. कोणत्या परीक्षेला आलाय, एमपीएससीच्या परीक्षेला. अगदी सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकतात मित्रांनो, ते पण पेन न उचलता. काय करायचं मित्रांनो, तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर. हा फॉर्म्युला फिक्स आहे मित्रांनो रिझनिंग साठी. बघा मित्रांनो, हा 8 काय आहे मित्रांनो, बघा 2चा घन आहे. हा मित्रांनो 27, 3चा घन आहे. हा 4चा घन आहे 64. हा 5चा घन आहे मित्रांनो. हा 6चा घन आहे मित्रांनो. म्हणजे 2, 3, 4, 5, 6. पुढचा काय असेल मित्रांनो, तर तो असेल 7चा घन. तो किती येतो मित्रांनो 343. 10 पर्यंत घन आपले पाठ पाहिजे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात मित्रांनो एबीसी दिलाय आणि त्याच्यापासून हा मधला नंबर बनला असेल मित्रांनो. कसा सॉल्व्ह करणार मित्रांनो, एबीसीडी जर दिला असेल मित्रांनो तर काहीच करायचं नाही मित्रांनो. काय करायचं, फक्त त्याची स्थानीय व्हॅल्यू, त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची मित्रांनो. त्याच्यापासूनच लॉजिक लागेल मित्रांनो. जसं मित्रांनो एबीसीडी मध्ये ए कोणत्या नंबरवर होतो, 1 नंबरवर. बी किती नंबरवर येतो मित्रांनो, तर तो येतो 2 नंबरवर. आणि सी येतो मित्रांनो 3 नंबरवर. बरोबर. मग यांच्यापासून मित्रांनो हा 14 बनला कसा असेल, मग मी काय करतो, याचा वर्ग करतो, अधिक करतो, याचा वर्ग करतो आणि अधिक करतो. मग सांगा मित्रांनो 1चा वर्ग हा किती होणार आहे मित्रांनो, 2चा वर्ग 4 आणि 9 करा मित्रांनो. याची बेरीज किती येणार आहे ती येईल 14. म्हणजे काय केलंय मित्रांनो, फक्त स्थानीय व्हॅल्यू घेतली आणि त्याचा वर्ग करून बेरीज केली मित्रांनो. मग सांगा मित्रांनो इथे सी 3 नंबरवर असेल, 3चा वर्ग करा. डी 4 नंबरवर असेल, 4चा वर्ग करा. ई किती नंबरवर असतो मित्रांनो, ई असतो आपला 5 नंबरवर. मग 5चा वर्ग करा मित्रांनो. मग किती येणार आहे 9. 4चा वर्ग 16 आणि हे किती येणार मित्रांनो 5चा वर्ग 25. बघा 9 आणि 16 25, 25 आणि 25 50. बरोबर. मग सांगा मित्रांनो याचा आन्सर. आता तुम्ही सांगू शकतात पण आपण कॅल्क्युलेट करू. ई किती नंबरवर येतो, तो येतो 5 नंबरवर, 5चा वर्ग. एफ किती नंबरवर येतो 6 नंबरवर, म्हणजे 6चा वर्ग. आणि जी किती नंबरवर येतो 7 नंबरवर, 7चा वर्ग. 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग किती होणार आहे मित्रांनो 49. मग मला सांगा मित्रांनो आता बघा 25 आणि 49 किती झाले मित्रांनो 74. 74 आणि 36 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 110. मग पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. हा प्रॉब्लेम मित्रांनो आताच झालेल्या एमपीएससीच्या एक्झाम मध्ये आला होता मित्रांनो. बघा मित्रांनो कसं सोडवणार मित्रांनो, याचं एकदम सिंपल लॉजिक आहे मित्रांनो. 5 स्टेप आपण याचा आन्सर सांगू शकतो. बघा मित्रांनो इथे आपण लॉजिक कसं लावू मित्रांनो, सुरुवातीला आपण रो वाईज लॉजिक लावू मित्रांनो. म्हणजेच या 2 नंबरचा यूज करून हा नंबर बनला असेल मित्रांनो. बघा मित्रांनो 2 गुणिला 4 केलं, 4 दुने 8. मग आता 16 गुणिला 4 केलं 64 पाहिजे होता. हे लॉजिक चालेल का मित्रांनो, तर चालणार नाही. मग काय करू मित्रांनो, आपण बघा पहिल्या नंबरचा वर्ग करू. बरोबर. पहिल्या नंबरचा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये दुसरा नंबर ऍड केला. म्हणजेच किती होणार आहे मित्रांनो 4 अधिक 4 किती झाले मित्रांनो 4 अधिक 4 8. बरोबर. बघा मित्रांनो तेच लॉजिक इकडे लावू. काय करू, पहिल्या नंबरचा वर्ग करू आणि त्याच्यामध्ये हा दुसरा नंबर ऍड करू. मग मला सांगा मित्रांनो 4चा वर्ग 16, 16 अधिक 16 किती झाला मित्रांनो 32. मग मला सांगा मित्रांनो आता इथे काय करावं लागेल, 3चा वर्ग आणि त्याच्यामध्ये 9 ऍड करा. 3चा वर्ग होतो मित्रांनो 9, 9 अधिक 9 किती असणार आहे मित्रांनो 18. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. प्रश्न मित्रांनो बघूया मित्रांनो याच्यामध्ये काय लॉजिक लागतं. तर बघा मित्रांनो हा त्रिकोणावर दिलेला प्रश्न आहे. हे इतर 3 नंबर पासून मधला नंबर बनला कसा असेल. काय करा मित्रांनो, सुरुवातीला या 3 नंबरची बेरीज करा. 3 अधिक 7 अधिक 5 किती होणार आहे मित्रांनो 15. आता आपल्याला 30 बनवायचं, याला गुणिला 2 करा. झाले मित्रांनो 30.
बरोबर. काय लॉजिक लागलं, सगळ्यांची बेरीज करा, त्याला गुणीला 2 करा आणि उत्तर येते 30. बरोबर. बघा मित्रांनो, इथे 7 अधिक 5 आणि अधिक 11 यांची बेरीज करा. 12 12 आणि 11 किती होणार मित्रांनो 23. त्याला गुणीला 2 करा, किती येणार मित्रांनो 46. लागला मित्रांनो लॉजिक. बरोबर. आता हेच लॉजिक मित्रांनो आपण इथे लावू आणि आपलं उत्तर काढू. काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला 17 अधिक 13 हा नंबर पण प्लस करावा लागेल मित्रांनो. यांची बेरीज करून गुणीला 2 करतो मित्रांनो आणि हा मधला नंबर येतो. मग आता आपण याला गुणीला 2 करतोय तर काय करावं लागेल, 98 भागीला 2 करावं लागेल मित्रांनो. याला भागावं लागेल मित्रांनो. मग 13 आणि 17 किती झाले मित्रांनो 30. मग मला सांगा मित्रांनो 98 भागीला 2 किती येणार 49. हा इकडे प्लस तिकडे जाताना मायनस होईल मित्रांनो. म्हणजे 49 मधून 30 गेले मित्रांनो. किती उरणार आहे 19. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल काय लॉजिक याच्यामध्ये लागतंय तर मित्रांनो बघा मित्रांनो, मिसिंग नंबर मध्ये मित्रांनो तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. किती लवकर तुम्ही ऑब्झर्व करू शकता मित्रांनो या प्रश्नाला, तेवढ्या लवकर तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो. जसं मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो बघा आपल्याला हा मधला नंबर काढायचा आहे. बघा मित्रांनो, आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं मित्रांनो, बघा तिसऱ्या आणि पहिल्या नंबरचा गुणाकार हा मधला नंबर येतोय मित्रांनो. बघा 3 गुणीला 9 केल्यानंतर किती येतोय 27. बघा इथे पण 4 गुणीला 16 केल्यानंतर किती येतोय मित्रांनो 64. बरोबर. मग इथे बघा मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, 2 गुणीला 4 किती होणार आहे मित्रांनो 8. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. शेवटचा प्रश्न मित्रांनो बघूया याच्यामध्ये काय लॉजिक लागतंय तर मित्रांनो काय शोधायचं मित्रांनो, आपल्याला हा क्वेश्चन मागचा नंबर शोधायचा आहे. बघा मित्रांनो या वरच्या 2 नंबरचा यूज करून हा खालचा नंबर बनला कसा असेल त्याला बळजबरी आपण बनवायचं. जे लॉजिक इथे लागलं असेल ते याच्यामध्ये लावा, तुमचं उत्तर येऊन जाईल मित्रांनो. बघा मित्रांनो या दोघांची बेरीज करा. 7 अधिक 9 किती झाले मित्रांनो 16. या 16 पासून तुम्हाला काय बनवायचंय 4. बरोबर. कसा बनवणार, याला 4 ने भागा, आला मित्रांनो 4. म्हणजे काय करताय तुम्ही या वरच्या 2 नंबरची बेरीज आणि त्याला भागीला 4 करताय, तेव्हा खालचा नंबर येतोय. करा मित्रांनो या दोघांची बेरीज. 12 अधिक 8 किती झाले मित्रांनो 20. त्याला भागीला 4, आला मित्रांनो 5. आपलं लॉजिक एकदम बरोबर आहे मित्रांनो. तेच लॉजिक इकडे लावू आणि आपलं उत्तर काढू. मग 11 अधिक 9 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 20. बरोबर. आणि त्याला भागीला 4 करा मित्रांनो, किती येणार आहे 5. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. अशाच अप्रोच साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट एक नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.